नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आता रूममध्ये एकमेकांशी बोलत असतात. जानकी तर ऋषिकेशला म्हणते की हे बघा, आपल्या घरात जे काही घडून गेले त्याबद्दल जी काही रुखरुख मनामध्ये लागलेली आहे ती काही केले आता बदलतच नाही. मनाला एक प्रकारची एक वेगळीच भीती वाटते. आपल्याला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून म्हणते की ऋषिकेश, अहो जोपर्यंत ह्या केसचा निकाल नाही लागत तोपर्यंत आपण कोणताही आनंद सेलिब्रेट करायला नकोय. तेव्हा आता लगेच ऋषिकेशला थोडेसे हसू येते. ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, अगं काय बोलतेस तू? अगं प्रत्येक वेळेस तू प्रत्येकाला आधार देत असते, प्रोत्साहन देत असते आणि आज मात्र तू स्वतः असं बोलतेस आणि तूच मात्र आज अशी उमेद हारल्यासारखं का वागते? नको ते विचार तू डोक्यामध्ये आणू नकोस. आणि जानकी, हे बघ, नको ते विचार डोक्यामध्ये आणू नकोस. हे बघ जानकी, काही होणार नाही, अगदी सगळं काही ठीक होणार आहे. सौमित्र आहे ना तुझ्या पाठीशी आणि तुझा सुद्धा विश्वास आहे ना सौमित्रवर? त्यावर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, माझा विश्वास सौमित्र भाऊजीवर तर आहेच. तर आता ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की चल तर मग. अगं कोर्टात जातानाच मिठाई घेऊन जाणार आहे सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ मला एक गोष्ट सांग बरं, सौमित्र तयार आहे ना? आणि आहे कुठे तो? तर जानकी सांगते की अहो सौमित्र भाऊजी तर मागाशीच गेले आणि सॉरी बर का, माझ्या आठवणीत राहिले नाही, कारण त्यांनी मला मगाशीच एक निरोप तुम्हाला देण्यासाठी सांगितलेला होता. ते अवंतिकाच्या बाबाच्या घरी गेलेले आहेत कारण त्यांची तब्येत अचानक बिघडली होती आणि त्यांना भेटायला गेले. आणि काल सुद्धा सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तिकडेच बाबांकडे गेले होते आणि अवंतिका तेथे बाबांजवळ थांबलेली आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की ते ठीक तर आहेत ना, काही सिरियस वगैरे नाही ना? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, मी विचारलं परंतु आता ते म्हणाले की बरं वाटतं आणि ते मला म्हणाले की बाबांना भेटून डायरेक्ट आम्ही कोर्टामध्येच येऊ म्हणून. त्यानंतर आता इकडे सौमित्र ते पुरावे घेऊन, जे पुरावे आता तो कोर्टामध्ये सादर करणार होता, तर तो ऐश्वर्याला आणून ठरलेल्या जागी देतो. ऐश्वर्याला म्हणतो की हे तेच पुरावे आहे की जेथे मी कोर्टामध्ये ते पुरावे देणार होतो आणि हे ते प्रॉपर्टीचे पेपर्स, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता अवंतिकाला पटकन सोडून दे. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे हो हो, तू किती अगदी टेन्शनमध्ये हे सर्व बोलतो आणि आता हे जे काही टेन्शन आहे तर ते माझ्या बाबतीत जर दाखवले असते तर आज मात्र हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये घडलंच नसतं. तेव्हा सौमित्र रागाने म्हणतो की एवढी लायकी तुझी नाही. तर ऐश्वर्या रागाने म्हणते, माझी लायकी तू काढायची नाही. आजपर्यंत तुम्ही लोक हेच करत आलात, तुम्ही सगळ्यांनी अगदी मला असं वागण्यासाठी भाग पाडलं. तेव्हा सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, अगं सापाच्या अवलादींना दंश करायला कोणीही भाग पाडत नसतं, त्यांना कितीही गोंजारलं तरी सुद्धा ते शेवटी दात दाखवतात. अगं तू तर विषारी नागिन आहेस, जिला इतका दिवस आम्ही अगदी पोचलं म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे नाही, काहीतरी तुझी चूक होते. अरे मी फक्त विषारी नागिन नाही, परंतु इच्छापूर्ती विषारी नागिन आहे. नागिन अशी आहे की जोपर्यंत तिची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आपल्या दुश्मनांचा पिच्छा सोडत नसते. तेव्हा सौमित्रला ह्या ऐश्वर्याचा आणखीनच राग येतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात. तर जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा, मी समजू शकते अवंतिकाच्या बाबांना बरे नाही, परंतु मला असं वाटतं की सौमित्र भाऊजी हे जास्त टेन्शन मध्ये होते. तेव्हा ऋषिकेश जानकीची समज काढतो आणि म्हणतो की अगं जानकी, ह्या अशा गोष्टींचं कधी कधी टेन्शन येत असते, चल आपण कोर्टातून जाऊन येऊ आणि मग त्यानंतर आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे. आणि किती वाजले बघा बरं. ऋषिकेश आपल्या घड्याळात बघतो तर जानकी आणि ऋषिकेश कोर्टात जायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही सौमित्रला म्हणत असते की हे बघ, तू कधीही माझ्या रडावर नव्हता, परंतु काय करणार, तुला तुझ्या जानकी बहिणीचा खूप हुळका होता म्हणून तू शेवटी माझ्या रडावर आहेस. म्हणजे आणि तसं जरी बघायला गेले तर ह्या सगळ्याची सुरुवात अरे तुझ्यापासूनच झालेली आहे. तर आणि हे बघ, मला हे सगळं काही आहे तर ते जनरली करायला आवडत नाही, शेवटी माझा नाईलाज आहे. तर सौमित्र म्हणतो की माझा सुद्धा नाईलाज आहे म्हणून तुला हे पेपर्स द्यावे लागले, पण काळजी करू नकोस, याचे परिणाम तू लवकरात लवकर भोगशील. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, स्वप्न बघत राहा आणि म्हणते की अरे हे जे काही तू पुरावे मला दिलेत ना, त्यामुळे मी नाही तर तुझी ती लाडकी जानकी बहिणी आहे ती मात्र शिक्षा भोगणार आहे. तर म्हणजे मागच्या वेळेस तू मनोहरची अगदी साक्ष खोटी ठरून तुला असं वाटलं असेल की तू बाजी जिंकला असेल आणि तुम्ही कोर्टामध्ये तर अगदी जानकीच्या सुटकेचा आनंद सुद्धा साजरा केला होता, पण आज तसे होणार नाही, कारण आज तर कोर्टामध्ये मजा येणार आहे. तर कारण जेव्हा तू जज समोर रिकाम्या हाताने उभा राहशील म्हणजे पुराव्या अभावी तू कोर्टामध्ये उघडा पडणार आहे. तर सौमित्र रागाने म्हणतो की तुला खूप आनंद होत असेल. ऐश्वर्या म्हणते की हो, अरे खूपच.
तर आता सौमित्र म्हणतो की हो ठीक आहे, तू आनंद सेलिब्रेट कर. कदाचित मात्र कोर्टामध्ये आज तुझ्या ह्या खोट्या वागण्यामुळे आणि ह्या घाणेरड्या वागण्यामुळे निभाव तर लागेलच, परंतु वरच्याच्या कोर्टात मात्र तू एक ना एक दिवस किती पापी आहे हे सिद्ध होईलच. आणि हे बघ, मला तुझ्यासारख्या बाईबरोबर बोलून वेळ फुकट घालवायचा नाही. तुला जे हवं होतं शेवटी ते मी तुला दिलंच, परंतु आता पटकन सांग की अवंतिका कुठे आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे ती तर तुझ्या मनात आहे, त्यामुळे काही वेळ तू तिला तुझ्या मनामध्येच ठेव. म्हणजे कसं आहे की एकदा की ती तुझ्या डोळ्यासमोर आली तर तू कोर्टात माझ्या विरोधात उभा सुद्धा राहशील आणि माझा मांडलेला डाव आहे तर तो मोडून टाकशील, आणि तेच मला नकोय. एकदा की ही केस संपली तर मी मात्र स्वतः माझ्या हाताने तिला नवरीसारखी तयार करेल आणि तुझ्याकडे पाठवेल. सौमित्राला खूप राग येतो. सौमित्र आता ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या हे बघ, माझ्या वाटेला जाऊ नकोस. तेव्हा आता तो धावूनच ऐश्वर्यावर येतो. तर ऐश्वर्या म्हणते की अरे काय किती चिडतोस, अरे थोडस संयमाने घे आणि ह्या केसचा निकाल लागेपर्यंत अवंतिका बद्दल कुणालाच कळायला नकोय, नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. असे बोलून तोऱ्यातच ऐश्वर्या तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे नाना आणि सुमित्रा हे दोघंही आता देवघरात येतात आणि देवी मातेला नमस्कार करून नाना हे देवी आईला म्हणतात की देवी माते, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीही काही मागितलेलं नाही, कारण स्वतःसाठी मागावं असं काहीच नाही, तू सगळं काही अगदी मला देत आलीस. पण आज मात्र मी माझ्या सुनेसाठी एकच मागणं तुला करतो. आजवर ज्या मुलीने हे घर सांभाळलं तिच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे ग आई. या घराच्या सुखासाठी ती खूप झिजलेली आहे. तर अगं तू जसा आज राक्षसावर अगदी संवार केलेला आहे, तसेच जानकीने सुद्धा या घराच्या वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. तर अगं या घरातील माणसासाठी ती साक्षात देवी बनूनच उभी राहिली ग. आज मात्र तिच्यासाठी तू उभी राहा, तिचं रक्षण कर, तिला या संकटातून बाहेर काढ ग माते, बाहेर काढ. नानांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघा, अहो नका इतकं टेन्शन घेऊ, देवी माता आहे ना, नक्की ती जानकीला आपल्याला या संकटातून बाहेर काढेल. तिची कृपा आजवर आपल्यावर राहिलेली आहे. तर आणि यापुढे सुद्धा देवी आईची कृपा आपल्यावर राहील. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी आपल्या जानकीसाठी देवी आईकडे नवस बोललेले आहे. तर माझा पूर्ण विश्वास आहे की देवी आई तिला या संकटातून नक्की बाहेर काढेल, माझी पूर्ण खात्री आहे. तर त्यानंतर आता इकडे अवंतिकाला घरीच बांधून आणलेलं असतं. अवंतिका आता खूप जोरात ओरडते, तिचे हात बांधलेले असतात. काय मूर्खपणा लावलास तुम्ही, मी तुम्हाला सोडा म्हणते ना. तर सयाजीराव आता त्या अवंतिकावर खूप ओरडून म्हणतो की गप्प बस, मी तुला गप्प म्हणतो ना. तेव्हा अवंतिका जोरात ओरडते की मी गप्प नाही बसणार. आता कावेरी सुद्धा तेथे असते. कावेरीचा जीव मात्र तिळतिळ तुटत असतो. बिचारी ती सुद्धा रडत असते. तर अवंतिका आता या सयाजीला घाबरायला तयार नसते. अवंतिका म्हणते की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही असे धमक्या देऊन मला किडनॅप करून आम्हाला म्हणजे सौमित्राला ब्लॅकमेल करताल, त्याचा काही उपयोग नाही. आणि तेवढं तेथे आता ऐश्वर्या येते ते रिपोर्ट घेऊन आणि म्हणते की अगं अवंतिका, तुझा नवरा इतका सुद्धा निर्दयी नाही ग, ज्याने तुझ्यासाठी माझ्याशी होणारं लग्न मोडलं, मग तो तुझा जीव कसा जाऊन देईल बरं. आणि हे बघ, तुझ्या काळजीपोटी मात्र त्याने मला सगळे पुरावे आणि प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा आणून दिलेत. ते ऐकून तर सयाजीला अगदी हसू येते, परंतु अवंतिका आणि कावेरी ताई यांना धक्का बसतो. तेव्हा आता ऐश्वर्या परत अवंतिकाला म्हणते की अगं मी म्हणूनच तुला सांगते की स्वतःच्या जीवाची पर्वा कर आणि हे तोंड बंद कर. आणि आता ऐश्वर्या ते पेपर्स आहे तर ते सयाजीच्या हातात देते आणि म्हणते की डॅडा, अहो शेवटी आपल्याला जे हवं होतं ते मिळालेच. तेव्हा आता सयाजीराव अवंतिकाकडे खुशून हसतो. तर ऐश्वर्या म्हणते की आता मात्र जानकीला शिक्षा होणार, जानकीला शिक्षा होण्यापासून तिला कोणीही अडवणार नाही. तर एकदा हा प्रश्न मिटला तर दुसरा प्रश्न सुद्धा आपण लगेच मिटून टाकूया. तेव्हा अवंतिका विचारते की म्हणजे तू काय करणार आहेस ग. तर ऐश्वर्या म्हणते की अगं हे बघ, घाबरू नकोस, आम्ही तुला संपवणार नाही. अगं तुझ्या नवऱ्याने जसा माझा शब्द पाळला तर तसाच मी सुद्धा त्याचा शब्द पाळणार आहे. तर म्हणजे यावेळी आणि तू जर तुझं तोंड बंद ठेवलं तरच. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं तू हिच्याशी बोलण्यात कुठे वेळ वाया घालवतेस, त्यापेक्षा आपल्याला कोर्टामध्ये हेअरिंगला जायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो डोंट वरी, तेथे सुद्धा आपल्याच मनासारखं होणार आहे. तर त्या जानकीला मात्र शिक्षा होणार आहे, काळ्या दगडावरची न पुसणारी रेग आहे. तेव्हा अवंतिकाला खूप राग येतो. अवंतिका म्हणते की अगं ये ऐश्वर्या, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस ग तू. अगं तू काय आणि किती नीचपणा करू शकते हे मात्र तू आज दाखवून दिलंस. तेव्हा आता सयाजी हा अवंतिकावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की
गप बसते का, नाहीतर इथंच तुझी जीप आसाडीन. तेव्हा अवंतिकाला खूप राग येतो. अवंतिका म्हणते की तुम्ही ना, तर ऐश्वर्या लगेच आता सयाजीला म्हणते की डॅडा जाऊन दे, ह्या लोकांना अशी सवय आहे, बाकी त्यांना काहीच करता येत नाही. एकदा की हिचा वापर करून झाला तर केळीच्या सालीसारखं हिला रस्त्यावर फेकून द्यायचं आणि चला डॅडा आपल्याला कोर्टामध्ये निघायचं आहे. तेव्हा सयाजी म्हणतो की हो, आणि आपल्या माणसाला म्हणतो की हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना काय करायचे आहे ते. आणि कावेरीला आता ओरडत म्हणतो की तुम्ही जास्त हुशारी करू नका, नाहीतर लाचारीचं जिनं काय असतं हे तुम्हाला जगायला लावेल. गप बसायचं, असे बोलून आता सयाजी आणि ऐश्वर्या तेथून निघून जातात. कावेरी धावतच आता अवंतिका जवळ येते आणि म्हणते की अवंतिका बाळा, तू घाबरू नकोस. या ऐश्वर्या आणि तिच्या बापाने कितीही आपल्या कुकर्माचा हिशोब जरी केला पण तरी सुद्धा देव मात्र हे सर्व बघत असतो आणि शेवटी त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना मिळणारच. त्यांच्या पापाचे घडे आज ना उद्या भरणारच आहे. आणि हे बघ बाळा, तू जानकीची काळजी अजिबात करू नकोस. आपल्या जानकीची इतकी पुण्याई आहे, त्या पुण्याईमुळे मात्र देव तिच्या पदरामध्ये सुटकेचं दान लवकरच टाकेल. त्यानंतर आता सगळेजण कोर्टामध्ये येतात आणि आता सगळे हजर असतात. तेवढ्यात आता जज मॅडम सुद्धा येतात. तर सर्वजण उभे राहतात. तर मॅडम त्या सगळ्यांना आता खाली बसायला सांगतात. मात्र खूप टेन्शन असते. तो ऐश्वर्याकडे चोरून बघत असतो, कारण त्याच ऐश्वर्याचा सौमित्राला खूप राग येत असतो. ऐश्वर्या मात्र तोऱ्यात हसत असते. तेव्हा आता जज मॅडम आहे तर त्या पुढची कारवाई सुरू करायला सांगतात. आता जज मॅडम डायरेक्ट सौमित्र रणदिवे यांना, ॲडव्होकेट आता सौमित्र रणदिवे यांना उभं राहायला सांगतात आणि विचारतात की तुम्ही कोर्टाला काही पुरावे सादर करणार होतात, तसे तुम्ही मागच्या हेअरिंग मध्ये सांगितले होते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश यांना एक खूप मोठी आशा असते, कारण सौमित्र भाऊजींकडे पुरावे आहे असा त्यांचा पक्का विश्वास असतो. परंतु आता अगदी जड पावलांनी आणि जड नजरेने मात्र सौमित्र आता आपल्या जानकी बहिणीकडे बघतो आणि जानकी बहिणी मात्र आशेने आपल्या सौमित्र भाऊजींकडे बघत असते. सौमित्राचा चेहरा बघून जानकीला काहीतरी टेन्शन येते आणि तिचे विचार मनात येतात. ऐश्वर्याचा चेहरा मात्र खूप खुललेला असतो, ती हुशार अगदी खुश असते. सौमित्र मात्र अगदी स्तब्ध उभा असतो, ते पण शांत. तर आता जज मॅडम पुन्हा विचारते की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, अहो काय झाले, कोर्टाचा वेळ जातोय, त्यामुळे लवकरात लवकर तुमच्याकडे जे पुरावे आहे तर ते सादर करा मिस्टर रणदिवे. तेव्हा सौमित्र स्पष्ट शब्दात म्हणतो की नाही करू शकत मी पुरावे सादर. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा धक्का तर बसतो, जानकीने ऋषिकेशला सुद्धा. तर जज मॅडम विचारतात की काय काय झाले, का पुरावे तुम्ही सादर करू शकत नाही करू शकत म्हणजे काय. तेव्हा आता ऐश्वर्या, सयाजी आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना तर खूप हसू येते, परंतु बाकी जानकीच्या बाजूने असणाऱ्यांना प्रत्येकाला एक मोठ्या प्रकारचा धक्का बसतो. सौमित्र शांत उभा असतो, सौमित्र काही उत्तर देत नसतो. आता कोर्टामध्ये सगळी काही अगदी चर्चा सुरू होते. तर आता जज मॅडम पुन्हा सौमित्रला विचारतात की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही कोर्टामध्ये का पुरावे सादर करू शकत नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा सौमित्र म्हणतो की मिलॉर्ड, अहो आत्ता माझ्याकडे पुरावे नाहीत. तेव्हा आता जानकी, सारंग आणि ऋषिकेश यांना एक प्रकारचा खूप जबर धक्का बसलेला असतो. आणि हे बघा, मला थोडीशी मुदत हवी आहे, मी कोर्टाकडे नक्की हे पुरावे आहे तर ते सादर करेल म्हणजे करेल. तेव्हा ऐश्वर्याला तर खूप हसू येते. आता ऋषिकेश म्हणतो की काय सौमित्र, तू काय म्हणतोस. तेव्हा आता जज मॅडम विचारतात की काय सौमित्र रणदिवे, तुमच्याकडे पुरावे नाहीत का, मागच्या हेअरिंगला तर तुम्ही पुरावे सादर करणार होता, कारण ऐश्वर्या रणदिवे यांना चक्कर आली म्हणून आपण हा खटला रद्द केला होता, परंतु आज तुम्ही पुरावे देणार होतात, तरी सुद्धा तुम्हाला आणखीन मुदत का हवी आहे. तेव्हा आता जानकीला सुद्धा काही कळत नसतं. जानकी सुद्धा स्तब्ध उभी असते आणि सौमित्रकडे बघत असते. ऐश्वर्या मात्र आता हसून आता सगळ्यांकडे बघत असते, इतका आनंद तिला आज झालेला असतो. सौमित्र काही उत्तर देत नसतो. तर आता मिलॉर्ड पुन्हा विचारतात की मिस्टर रणदिवे बोला, नक्की काय झाले, तुम्ही पुरावे का देत नाहीत. तेव्हा जानकी सारखं आता सौमित्र भाऊजींकडे बघते आणि मनात म्हणते की सौमित्र भाऊजींना इतकं घाबरलेलं मी पहिल्यांदा बघितलेलं आहे, तर नक्की काय झालेलं आहे, तर त्यांनी पुरावा का आणला नसेल. नाही, त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी गोंधळ आहे. असा हलगर्जीपणा सौमित्र भाऊजी मुद्दाम कधीही करणार नाहीत, नक्कीच काहीतरी झालेले आहे. म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी उभे राहतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट मिस्टर रणदिवे, मागच्या वेळेस तर तुम्ही पुराव्याची फाईल कोर्टामध्ये देणार होता आणि ती फाईल कुठे आहे, सादर करणार होतात ना, द्या ना मग, दाखवा ते पुरावे. सौमित्र सगळ्यांकडे अगदी बघतच असतो. आता त्याला ऐश्वर्याचं बोलणं आठवते, कारण ह्या केसचा रिझल्ट अगदी लागेपर्यंत अवंतिकाबद्दल तू कुठेही बोलायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. हे धमकावलेले क्षण आता त्याला आठवतात. तेव्हा आता जज मॅडम खूप अशा वैतागलेले असतात. त्या अगदी भडकावून म्हणतात की ॲडव्होकेट सौमित्र प्लीज बोला, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवतात. तरी सुद्धा आता सौमित्र फक्त त्यांच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता जज मॅडम पुन्हा म्हणतात की मिस्टर रणदिवे, मी तुम्हाला
तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर द्या। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा मिलॉर्ड साहेब, कारण मला आता काहीच सांगता येणार नाही, मी फक्त तुम्हाला आणखीन मला थोडासा वेळ द्या आणि मुदत मागतोय, बाकी मी आता काही उत्तर देऊ शकत नाही। तेव्हा सौमित्र असे म्हटल्यानंतर आता जज मॅडम विचारतात की मागच्या तारखेला म्हणजे मागच्या हेअरिंगला तुम्ही कोर्टामध्ये कोणता असा पुरावा होता तो सादर करणार होता ते तरी सांगा। तेव्हा सौमित्र खाली मान घालून उभा असतो। तर आता जानकी सौमित्र भाऊजी असं म्हणत असते। तर आता लगेच ॲडव्होकेट हा धर्माधिकारी पुढे येतो आणि मी सांगतो असे आता म्हणतो आणि आता पुढे येऊन तो म्हणतो की सौमित्र रणदिवे यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता, मुळात मात्र त्यांनी अत्यंत हुशारीने जानकी रणदिवे यांची जी काही साक्ष आहे ती चुकीची आहे आदळ आपट करून त्यांनी हे सर्व सिद्ध तर केले, जानकी रणदिवे हे निर्दोष आहे असे सिद्ध सुद्धा केले होते, मात्र प्रत्यक्षात पुरावे सादर करण्याची वेळ आली तर त्यांच्या जीवावर गेलं। म्हणजे मागच्या वेळेस तर त्यांनी अगदी हिरोगिरी केली होती की पुराव्याची फाईल माझ्याकडे आहे म्हणून, परंतु मुळात मात्र त्यांच्याकडे कोणतीही फाईल नव्हतीच। आता ऐश्वर्याला खूप हसू येत असते। आता मात्र मी माझ्या बहिणीला कसं वाचू असा प्रश्न त्यांना पडला असेल। हा प्रश्न त्यांना पडल्यामुळे ते मुद्दामून कोर्टाचा वेळ वाया घालवतात। तर त्यामुळे मी सन्माननीय कोर्टाला अशी विनंती करतो की त्यांना कोणतीही तारीख वाढून देऊ नये आणि त्यांच्या आशील आहे जानकी रणदिवे यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी असाच माझा निर्णय असेल। हे ऐकून आता जानकी, ऋषिकेश आणि सारंग यांना खूप मोठा धक्का बसतो। सौमित्र तर पूर्णपणे हादरूनच जातो। ऐश्वर्या आणि सयाजी तर हसतच असतात। तेव्हा आता सौमित्र कावरा होतो आणि पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, प्लीज तुम्ही असं करू नका, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मला एक शेवटची मुदत वाढ द्या आणि हे बघा मी मागच्या वेळेस कोर्टासमोर हे सिद्ध केलेलं आहे की मनोहर यांची जी साक्ष होती ती खोटी होती, याचा अर्थ मात्र माझ्याकडे बोलायला आणि सिद्ध करण्यासाठी बरेचसे काही आहे, परंतु आता मात्र ते पुराव्याशिवाय मी नाही सिद्ध करू शकत। तेव्हा आता जानकीचा जीव अगदी खालीवर होत असतो। तर आता सौमित्र पुन्हा जज मॅडम यांना रिक्वेस्ट करतो की आता जे काही मी बोललो त्याला एक संधी द्यावी आणि त्याचा विचार केला जावा। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी पुढे येतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, असे वारंवार तारखा नाही वाढून देऊ शकत। तेव्हा मात्र आता मिलॉर्ड आहे तर ते म्हणतात की ऑब्जेक्शन ओव्हर रूल, कारण हे बघा मागच्या वेळेस त्यांनी मोठा मुद्दा कोर्टामध्ये मांडला होता, मात्र ह्यावेळेस मात्र कोर्टाचा वेळ घालवायचा प्रयत्न तुम्ही जो काही केलास तो पुन्हा मात्र करू नका आणि तसे झाले तर तुमच्यावर आणि तुमच्या आशिलावर कडक कारवाई करावीच लागेल। तोपर्यंत हा खटला मात्र येथे स्थगित केला जातो। आता शेवटी सौमित्रला संधी दिली जाते। 2 दिवसानंतर मात्र या खटल्याचा अंतिम निकाल लावला जाईल। तेव्हा आता कोर्ट बंद होते आणि सर्वजण जायला निघतात। तर सारंग ऋषिकेशला विचारतो, अरे दादा असं कसं होईल, मागच्या वेळेस तर दादा पुरावा देणार होता पण ह्यावेळेस मात्र असे काय झाले। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग तू शांत हो, हे बघ आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, नक्की काहीतरी झालेले आहे। तर त्यानंतर सौमित्र अगदी स्तब्ध असतो। ऐश्वर्या आता हसून बाहेर येते आणि सयाजी सुद्धा। सौमित्राला नक्की काहीतरी झालेले आहे, आपण त्याच्याशी बोलूयात असे ऋषिकेश सारंगला समजावतो। नक्की काहीतरी कारण असल्याशिवाय सौमित्र आपला आजचा कधीही वागणार नाही। तेव्हा आता सौमित्राचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो, तो टेन्शन मध्ये दिसतो। त्यानंतर आता सौमित्र तेथून जायला निघलेला असतो। आता ऋषिकेश, सारंग आणि जानकी धावतच त्याच्या मागे येतात आणि आता ऋषिकेश सौमित्राचा हात धरतो आणि विचारतो की सौमित्र, अरे असं काय झालं, हा सगळा काय प्रकार आहे, अरे तुझ्याकडे तर सगळे पुरावे होते, मग ते सगळे पुरावे तुझ्याकडे आहेत तरी सुद्धा तू ते कोर्टात का सादर केले नसतील। तेव्हा आता जानकी म्हणते की बोला ना भाऊजी, अहो तुम्ही असे गप्प का आहात। आता सौमित्र तरी सुद्धा शांत असतो, कारण ऐश्वर्याने अवंतिकाला मारण्याची धमकी दिलेली असते। जानकी विचारते की अहो सौमित्र भाऊजी काय झाले, प्लीज सांगा ना। तेव्हा सौमित्र अगदी सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो की सॉरी, खरंच मला आता काही सांगता येणार नाही, तर पण आत्ताच्या आत्ता मला लगेच घरी जावे लागेल। तेव्हा आता जानकी विचारते की घरी, आणि सॉरी मी निघतो म्हणून आता तो जायला निघतो, परंतु ऋषिकेश पुन्हा त्याला अडवतो, अरे तू सांगशील का काय झाले ते। तेव्हा आता सौमित्रला अगदी ऐश्वर्या जे म्हणलेले असते की ह्या केसचा रिझल्ट लागेपर्यंत तो कुणाला काही अवंतिकाबद्दल सांगायचं नाही। आता सारखं त्याच्या तोंडासमोर तेच येते, नाहीतर ऐश्वर्या अवंतिकाला मारेल याची भीती मात्र आता सौमित्रला वाटत असते। तेव्हा या सगळ्याचा विचार करून सौमित्र म्हणतो की दादा अरे कसं सांगू, जे पुरावे आहे कोर्टामध्ये मी सादर करणार होतो ते माझ्याकडून हरवले, आता सौमित्र खोटं बोलतो। तेव्हा जानकी, ऋषिकेश आणि सारंग यांना धक्का बसतो। ऋषिकेश विचारतो की हरवले म्हणजे काय। सौमित्र म्हणतो की हो हरवले, घरीच होते परंतु घरातून मात्र ते हरवले असे सौमित्र सांगतो। तेव्हा जानकी म्हणते की पण घरातून पेपर्स असे कसे हरवू शकतात। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला नाही माहिती, कारण ते पेपर्स आता घरात नाही आणि माझ्याकडे सुद्धा नाही, म्हणून कोर्टामध्ये माझा नाईलाज झालेला आहे। त्यानंतर आता हा ॲडव्होकेट धर्माधिकारी हा ऐश्वर्या आणि सयाजी सोबत बाहेर येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की वंडरफुल, अहो ऐश्वर्या मॅडम
तुम्ही तर सगळे काही पुरावेच तुमच्याकडे काढून घेतले। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अहो हे बघा वकील साहेब, पुरावे नाही परंतु त्यांच्या पायाखालची जमीनच खेचून माझ्या लेकीने काढलेली आहे। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की यू आर राईट, कारण कोर्टामध्ये सगळ्याच बाजूने त्यांची कोंडी झाली होती आणि हे बघा ऐश्वर्या मॅडम, आता मात्र तुमच्यावर कोणीही आळ घेऊ शकत नाही। तेव्हा ऐश्वर्या विचार करून म्हणते की नाही, एवढंच करून नाही चालणार, मला या सगळ्यातून माझी सुटका तर करायची आहे, परंतु त्या जानकीला सुद्धा यामध्ये पूर्तता अडवायचं आहे। एखादी व्यक्ती असते तर ती दलदलीत अगदी गुंतलेली असते, तेव्हा मात्र श्वास घेण्यासाठी ती जीवाचा किती तडफड करत असते। मला सुद्धा त्या जानकीची अशी तडफड बघायची आहे। तर आता ह्या सगळ्यामध्ये अगदी धडपडेल, अगदी तडफडून मरेल, तेव्हाच मात्र ही केस कुठे सॉल्व्ह होईल आणि माझ्या जीवाला आनंद मिळेल आणि यासाठीच मात्र मी तुम्हाला या केससाठी बोलवलेलं आहे। तर तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की यस मॅडम। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचे जे गुंड आहे तर ते आता अवंतिकाला गाडीतून घेऊन रणदिव्यांच्या घरी येतात। दारामध्ये आता गाडी उभी होते आणि अवंतिकाला ते गाडीतून ढकलून देतात। तर सुमित्रा हे सर्व पाहते, सुमित्राला तर धक्काच बसतो। ती नानांना आवाज देते की आहो आहो परत या। तेव्हा मात्र आता सुमित्रा धावतच बाहेर येते। अवंतिकाच्या हाताला खूप लागलेलं असतं तर सुमित्रा धावत तिच्याजवळ येते। सुमित्रा अवंतिकाच्या हाताला धरून तिला उभी करते। अवंतिका रडत असते, तिच्या हाताला खूप त्रास होत असतो। सुमित्रा विचारते की अगं ती माणसं कोण होती आणि त्यांनी तुला असं ढकलून का दिलेस। तेव्हा मात्र आता अवंतिका रडत असते। नाना सुद्धा विचारतात की अवंतिका अगं तुला काय झालं बाळा, म्हणून ते सौमित्राला आवाज देऊन बाहेर बोलावतात। सौमित्र धावतच बाहेर येतो। सौमित्र धावतच येतो, अवंतिकाला मिठीत घेतो आणि म्हणतो की अवी अगं तू ठीक आहेस ना। अवंतिका सौमित्राच्या गळ्यात पडून खूप रडते। तेव्हा मात्र आता इकडे ॲडव्होकेट म्हणजे धर्माधिकारी आहे तर तो ऐश्वर्या आणि सयाजीला म्हणतो जर हा प्रॉब्लेम असा असेल तर मात्र ती जानकीच नाही तर संपूर्ण रणदिवे कुटुंब आहे तर ते अगदी संकटात येईल म्हणून आणि अडचणीत येऊ शकते। तर ऐश्वर्या म्हणते की तेच तर मला हवं आहे, या सगळ्या रणदिवे कुटुंबाला रस्त्यावर आणून मला भीक मागायला लावायचं आहे। तर माझा इगो त्यांनी हर्ट केलेला आहे म्हणून त्यांना पापाची शिक्षा मी देणारच। तेव्हा आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता सर्वजण घरी येतात तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश आपण पेपर शोधूयात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जर पेपर्स घरामध्ये असते तर सौमित्राला सापडले असतील। तर आता अवंतिका म्हणते पेपर्स आता आपल्याकडे होते परंतु आता नाही आणि तो अवंतिकाला शांत करतो। तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे, आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो की माझ्या हातात आता काही नाही। तर अवंतिकाला धक्काच बसलेला असतो। त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेशला संशय येतो। ऋषिकेश म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की सौमित्र यावेळेस मात्र आपल्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटतं मला। तेव्हा आता जानकीच्या पूर्ण काही लक्षात येते। तर मित्रांनो शेवटी आता काय होईल, आता जानकी शेवटच्या क्षणाला मात्र कशी सुटेल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।